नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चंचळ येथे 8 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण. कोरेगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार, शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसाची वीज. आमदार महेश शिंदे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार शेतकरी हितासाठी अहोरात्र कार्यरत असून सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा सरकारचा मनोदय आहे. देशात प्रथमच महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक गावाने सौर ऊर्जा निर्मितीकडे पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले. कोरेगाव तालुक्यातील चंचळ येथे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या 8 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, सारिकाताई फाळके, रत्नदीप फाळके, कोरेगाव तालुका पानंद रस्ते समितीचे सदस्य राजेंद्र घोरपडे, ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे, भाजपचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव कांबळे, विकास सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट सतीश कदम, माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, विशाल वाघ, शिवाजीराव जाधव, राम कदम, सुनील वाघ, रमेश माने, प्रदीप आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार शिंदे पुढे म्हणाले की सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर आधारित सुमारे 200 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. आता सौर ऊर्जेद्वारे देखील सातारा जिल्ह्यात 200 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे नियोजन आहे. शिंदुर्जणे येथील शेतकऱ्यांनीही सौर ऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दिला असून तेथेही लवकरच नव्याने प्रकल्प उभारला जाणार आहे. कोरेगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला जाणार असून जेकटापूर उपसा जलसिंचन योजनेद्वारे भाडळे खोऱ्यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 2200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पाण्याचा 98% सिंचनासाठी प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक वीज आता सौर ऊर्जेद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंचळी ग्रामस्थांनी प्रकल्पासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आमदार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. प्रारंभी आमदार शिंदे यांचे प्रकल्पस्थळी स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. वेळेत आणि उत्कृष्ट दर्जाचा प्रकल्प उभारल्याबद्दल आमदार शिंदे यांनी कंपनीच्या प्रकल्प अभियंत्यांचे कौतुक केले. अजून कोण आहे? अरे शरद भाऊ गाडी कुठं बघितली त्यांच्या पवार साहेबांना करून घेतलं, मग त्याचं काही बिर्याणी करणार आहे ना खोबऱ्यासाठी. इकडे इकडं उद्या सकाळी केलं ते येतील की पार्टीची माणसं. हो, करूया ना. साहित्य पुरवा बाकीचं. इकडे बघ. बस झालं या इकडे उभं राहा. इकडे बघा सर्वांनी. असं बरं इकडे बघ की. हा बाहेरच बघा. Thank you.
कोणाचं मला एक वारं ज्यावेळेस पलक द्या पाहिजे. उचल ना. लोकार्पण सोहळा माननीय महेशजी शिंदे यांच्या हस्ते होत आहे. त्या निमित्त मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तरी या ठिकाणी स्टेजवरती निमंत्रित करत आहे, त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावे. माननीय श्री महेशदादा शिंदे, हनुमंत जगदाळे, फाळके साहेब, अरुंदा साहेब पवार, प्रभाकर गायकवाड साहेब, सुरेखाताई पाटील, ॲडव्होकेट सतीश कदम, माननीय श्री बबन कांबळे, विजयराव घोरपडे, त्यानंतर माननीय श्री बाळकृष्ण गाडगे, माननीय श्री अजित खताळ, श्री राजेंद्र घोरपडे, श्री शरद भोसले यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. भाऊ ये ना वर. तर श्री हनुमंत जगदाळे साहेब झेडपी मेंबर यांचा सत्कार माननीय श्री आशिष खुडे यांनी करावा, मी त्यांना विनंती करतो. मेरा हो गया अभी. माननीय सौ सारिका फाळके यांच्या वतीने उपस्थित श्री रत्नदीप फाळके यांचा स्वागत श्री श्रीनिवास यांनी करावा. आपले उपकार्यकारी अभियंता माननीय श्री अरुण कुमार पवार, वेळोवेळी सहकार्य केलेले असे श्री प्रभाकर गायकवाड साहेब यांचा सत्कार आमचे प्रकल्प अधिकारी श्री डोरोबाबू सर यांनी करावा. श्री विजयराव घोरपडे, अध्यक्ष संजय गांधी निर्धार कमिटी यांचा सत्कार. राजेंद्र अप्पा घोरपडे करायला. श्री राजेंद्राप्पा घोरपडे यांचा सत्कार. अजित खताळ यांचा सत्कार श्री श्रीनिवासजी यांनी घ्यावा. कृष्णाजी गायकवाड उद्योजक यांचा स्वागत श्री संतोष जाधव होळेवाडी सरपंच यांचं स्वागत रोहित राव. नारायण खताळ, मोहम्मद माननीय महेशदादा शिंदेजी साहेब आणि मान्यवर सगळे जे स्टेजवरचे आहेत त्या सगळ्यांचे मी स्वागत करत आहे. थोडक्यात मी मेघा इंजिनिअरिंग कंपनीने जो हा प्रकल्प केलेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहोत. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1980 मेगावॅटची सौर ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी परवानगी ऑर्डर मिळालेली आहे आणि आमचं मेगा इंजिनिअरिंगचं साहेब 9 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपलं 208 मेगावॅटचं सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचं काम चालू आहे. 208 मेगावॅटपैकी आत्तापर्यंत आपण सर 23 सबस्टेशन किंवा 23 प्लांट आणि 126 मेगावॅट आपण चालू केलेलं आहे. आज आपल्या हस्ते सर चंचलीचं देखील लोकार्पण होत आहे. सांगायला अत्यंत आनंद होत आहे की साहेबांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये
जवळजवळ 6 प्रकल्प आहे सर. कोकरालेचा एक आहे, जामचा एक आहे, राजापूरचा आहे, चंचलीचा होत आहे, नंतर सिंधुजनेमध्ये एक 10 मेगावॅट आहे, वडूतमध्ये एक 5 मेगावॅट आहे. असं संपूर्ण मिळून एक 35 मेगावॅट साहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रकल्प सगळे उभारत आहेत. आणि त्याबद्दल मी साहेबांचे प्रशासनाचे मनापासून आभार मानतो. फार उत्तम असा हा प्रकल्प गाजवत आहेत, राबवत आहेत. कारण या प्रकल्पाअंतर्गत जे लाभ होणार आहे तो पहिल्यांदाच डायरेक्ट कन्झ्युमर म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि या प्रकल्पासाठी या सगळ्यांचं मार्गदर्शन किंवा सगळ्यांचं योग्य असं मौल्यमोल सहभाग लाभला. त्यांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पासाठी म्हणजे योजना केली, शासनाकडे मांडली आणि त्यामुळे हा प्रकल्प राबला जात आहे. त्याबद्दल मी आमदार साहेबांचे, सर्व सरकार, मोदी सरकारांचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. आज चंचईमध्ये सोलार युनिटचं मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना, जी योजना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातली ही योजना, आणि या योजनेचं आज लोकार्पण चंचईचं या ठिकाणी होतं आहे, त्याचा मला मनस्वी खूप आनंदही वाटतो आणि अभिमानही वाटतो. आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक आणि संजय गांधी निराधार योजनेचे तालुक्याचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, आमच्या पाणंद रस्ते कमिटीचे सदस्य राजेंद्रप्पा घोरपडे, आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंतराव जगदाळे, दुसरे आमचे सर्वच मान्यवरांची नाव रत्नदीप फाळके आहेत जिल्हा परिषद सदस्य, आणि आमचे सरपंच आहेत बबनराव कांबळे आहेत, कोलेवाडीचे आमचे सरपंच आहेत, सगळेच मान्यवर, आणि महत्त्वाचं चंचलीचे आमचे सरपंच प्रभाकरराव गायकवाड, आणि या मेगा इंजिनिअरिंगचे सर्व मान्यवर, सगळ्यांची शिवाजीराव नाव घेणं शक्य नाही, आणि पत्रकार बंधू भगिनी. आज मी पहिल्यांदा मेगा इंजिनिअरिंगच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. आज तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज ज्या पद्धतीनं आपण पृथ्वीच्या भूगर्भातून तेल काढतोय किंवा ज्या पद्धतीनं कोळसा बाहेर काढतोय, हे जर प्रमाण असंच चालत राहिलं तर पृथ्वीचा नाश हा काही शेकडो वर्षामध्ये होणार आहे. शेवटी एक लक्षात घ्या, गुरुत्वाकर्षण शक्ती ही जोपर्यंत या पृथ्वीवरती शिल्लक आहे तोपर्यंतच मानवी जीवन आहे. एकदा गुरुत्वाकर्षण शक्ती संपली की मानवी जीवन संपलं. हे गुरुत्वाकर्षण शक्ती कशावरती अवलंबून आहे? पृथ्वीचा मध्यभाग हा तप्त आहे, उष्ण आहे, आणि त्याच्यावरती तेलाचं आवरण आहे. त्याची उष्णता कमी होऊ नये आणि त्याचा ढाळ वर बाहेर येऊ नये म्हणून हा जो लाव्हा आहे, या लाव्हाच्या बाहेर ते ऑइल आहे. तर आपण त्यात ते तेल काढलं तर पृथ्वी ही गरम होऊन भविष्यामध्ये थंडही होणार आहे आणि मनुष्य जीवन नष्ट होणार. जे मंगळाची अवस्था, मृत अवस्थेत हा ग्रह जायला शेकडो वर्ष सुद्धा राहणार नाही. आणि ही सत्य गोष्ट आहे. एका बाजूला पेट्रोल डिझेल प्रचंड काढतोय आणि ते आपण जाळतोय आणि त्याचे परिणाम बघतोय सगळ्यांच्या नाका तोंडामध्ये. आज त्याची घाण, त्याचा धूर आपल्याकडे पसरला जातो. तुम्हाला सगळ्यांना वाटतं माझ्या घरामध्ये फ्रीज आहे, टीव्ही आहे, सगळं आहे, ओके आहे. अरे पण ते चाललंय कशाच्या जीवावरती? तर त्या परळीचं औष्णिक केंद्र आहे ज्याच्यामध्ये लाखो टन आज देश कित्येक वर्ष झालं, जेव्हापासून औद्योगिक क्रांती झाली, बॉयलर्स आले, तेव्हापासून आपण तो कोळसा जाळतोय आणि त्याच्यावरती लाईट तयार करतोय. विचार करा केवढं प्रदूषण करतोय, पृथ्वीची किती हानी करतोय. परंतु शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये बदल घडले. तुम्ही आपल्या पूर्वजांचं एक सांगणं बघा,
आपलं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतातून तयार झालं. ही पंचमहाभूत जोपर्यंत स्वच्छ राहतील, जोपर्यंत चांगली राहतील, तोपर्यंत आपलं जीवन या ठिकाणी सोसाई आहे. ज्या दिवशी हवा प्रदूषित होणार, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार, ज्या दिवशी पाणी प्रदूषित होणार, त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स वाढणार, हे 100 वर्ष आयुष्य हे 20 वर्षावरती जाईल भविष्यात. एक डास एका दिवसात जन्मतो आणि मरतो, तिसऱ्या दिवशी गायब होतो. तीच अवस्था मनुष्याची होईल. आज 20 वर्षाचं पोरगा हार्ट अटॅकनं मरतं, आपलं आयुर्मान 50 वर्षावरती आहे. लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा आपण जगणार नाही. टप्प्याटप्प्यात ते 20 वरती जाईल. हे पंचमहाभूत आपण संपवायला लागलेलो आहे. म्हणून आज आपले पंतप्रधान जे आहेत ते या पंचमहाभूताचे भोगते आहेत. त्यांचं म्हणणंच आहे आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रातून ऊर्जा निर्मिती झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इथेनॉलचा शोध मी स्वतः लावला. भारतातली इथेनॉल पॉलिसी मी आणली. पहिला कारखाना इथेनॉलचा माझा, ते लक्षात घ्या. 1997ला पहिला कारखाना मी चालू केला आणि 2001ला राम नाईक साहेबांच्या माध्यमातून इथेनॉलची पॉलिसी आणली. ऊसाचा भाव मी कायम सांगतो 671चा 1400 रुपये देऊ शकलो. परंतु शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे जी ऊर्जा निर्मिती झाली हे बायोडिग्रेडेबल आहे. लक्षात घ्या. त्याचा तोटा काय होत नाही. माणसाने इथेनॉल पिलं तर त्याला काय 100 वर्ष जगतोय आणि सुंगलं तर उलटा खुश होतोय. ही सत्य गोष्ट आहे. पण पेट्रोल जर गेलं तर कॅन्सर गॅरंटी होतो. म्हणून इथेनॉल, बायोफ्युएल्स. आज सोलारचा शोध लागला. तुम्ही मला सांगा, आता तुम्हीच येत आहे नेते, शिवाजीराव, तुमच्यात जर लहानपणी जर कोणी सांगितलं असतं याला काही सूर्यप्रकाशापासून बल्ब लागेल का, काय बॉम्ब काढायला का, काय बी सांगतोच म्हणला असता. पण आता बदल झालाय. सूर्यापासून लाईट जर तयार होत असेल, 2 फायदे. कुठले? हे सूर्य जो आग ओकतोय त्याची पृथ्वीचं तापमान कमी होणार, कारण त्याची आपण काढून घेतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला येणारी लाईट येणार आहे. त्यांनी सांगितलं या ठिकाणी ज्या गावामध्ये या प्रकल्पाला जमीन द्याल, ही देशाची सेवा आहे. लक्षात घ्या, ही देशाची सेवा आहे आणि पंचमहाभूतांची सेवा आहे. ज्या या प्रकल्पांना तुम्ही लाईट द्याल त्या गावांना 12 तास लाईट मोफत आहे सोलारची. हनुमान दादा कुमटे यापासून वंचित राहणार आहे मला वाटतं. 4 तासावर येणार तुम्ही भविष्यात. अजून सुधरा. तुमच्या मागणं शेंदूर जाण्याची सगळी बोलवली, तुम्ही नकार दिल्यामुळं शेंदूर जाणेवाल्यांना तयार केलं. कलेक्टरशी बोललो आणि ती जागा शेंदूर जाण्याची द्यायला तयार झाली. तुम्ही लक्षात घ्या, याच्यात राजकारण नाही आहे, याच्यात आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य लपलंय. 35 वर्ष सोलार पॅनल चालणार आहेत. लक्षात घ्या, 35 वर्ष तुम्हाला 12 तास फुकट लाईट सरकार देणार आहे. हे कुणाची सेवा आहे? गावची सेवा आहे. आज चंचळीमध्ये पण आपल्या विरोधकांनी खूप मोठं रान उठवलं होतं आणि आमच्या पण पार्टीचं डोकं फिरवलं होतं. पण ज्या वेळेला मी तिथं बैठक घेतली त्यावेळेला सगळी पार्टी एक झाली. वकिलांनी सुद्धा पाठिंबा दिला, सरपंचांनी पाठिंबा दिला, उपसरपंचांनी, आपल्या अख्ख्या पार्टीनं पाठिंबा दिला. विरोधकांनी त्रास दिला आपल्याला. सरपंचानं 2 कोटी खाल्ले, 3 कोटी खाल्ले. म्हटलं सरपंच टंचाईत काम केले तुम्ही, तुम्हाला कशाला पैसे लागतात? सगळी टंचाईच त्यांच्या ताब्यात होती. नोटा छापायचंच काम केलं, बाकी काय केलं आयुष्यभर? ओरिजिनल नोटा छापल्यात त्यानं RBI मध्ये आणि त्याला काय इथल्या पैशाचा फरक पडतोय? आमच्याकडे ही पद्धतच नाही. आमच्याकडं फक्त वरिष्ठ नेत्याने जे आदेश दिले जातील ते महत्वाचे आहे. आज विचार कर, त्यांनी या जिल्ह्यामध्ये 200 मेगावॅट लाईट तयार करतात. 200 मेगावॅट. तुम्ही विचार करा कोयनेची कॅपॅसिटी किती हो? 200. सूर्यप्रकाशातून 200 मेगावॅट लाईट तयार होते. थोडी झाली होय लाईट? अरे विचार करा केवढी मोठी उपलब्धी आहे. आणि याच्या पुढचं आम्ही आता एक शोध लावला. आता हे सूर्यप्रकाशावर चालणारे आहेत. मेघाचा कोण आला असेल टेक्निकल, त्याला कळेल मी काय सांगतो ते. आज तुम्ही फोटॉन बेस्ड करताय, आम्ही न्यूट्रॉन बेस्ड आता करायला सुरुवात केलाय.
स्टुटगार्टमध्ये माझं त्याचं संशोधन चालू आहे. आम्ही 67% एफिशियन्सीपर्यंत गेलो आहे. ज्या दिवशी 80% एफिशियन्सी जाणार रात्रीसुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेशन आम्ही करणार आहे, लक्षात घ्या. आणि तसा सेल आता जगामध्ये तयार होतोय. न्यूट्रॉनिक बेस्ड सेल म्हणतात आणि त्याच्या एफिशियन्सीला आम्ही पोचलोय. एक एवढा डबा 5 किलोवॅटचा आम्ही तयार करतोय. घरात कुठेही ठेवा, MSCBची लाईट घ्यायची गरज नाही. घरात ठेवायचा, फ्रीज लाव, TV लाव, काय बी लाव, 300 वर्ष टिकेल असं आम्ही एक तयार करतोय. भविष्यामध्ये तुम्हाला ही काय दिसणार नाही. त्याला वेळ आहे 5 ते 7 वर्षाचा. त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत. क्वांटम फिजिक्स मधून आम्ही आता छोटे छोटे सेल तयार करतोय. 2.5 लाख किलोमीटर तुमची गाडी जाईल. किती? एवढा छोटा सेल बसवायचा, 2.5 लाख किलोमीटर जायची गाडी जाईल. इतके सुंदर. आता या ठिकाणी ज्या दिवशी युरोपमध्ये CERN ज्या वेळेला प्रयोग झाला आणि ज्या वेळेला दैवी किरण सापडले, बोसॉन म्हणतात, आणि त्याला ज्या वेळेला वस्तुमान आहे म्हणून सांगितलं, त्या दिवशी संपूर्ण जगाच्या ऊर्जेचे सगळंच बदललं गेलं. विचारच बदलला गेला, दिशाच बदलली गेली आणि एक चांगल्या दिशेनं आपण चाललोय. हे राष्ट्र जर बलशाली करायचं असेल, हे राष्ट्र जर पुढे जायचं असेल, ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर करायचं असेल, तुम्ही बघताय अमेरिकेने इराणवरती अटॅक केला की आपल्याला घरात बसायची वेळ आहे. काहीच नाही आपल्या ह्याच्यात. आज विचार करा, असे प्रकल्प टाकायला सगळ्यांनी ताकद द्या, आपल्या घरावरती टाका. अरे इलेक्ट्रिकच्या गाड्या घ्या. आता 500-600 किलोमीटर जाणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत. घ्या इलेक्ट्रिकच्या गाड्या. काय चुकीचं सांगितलं पंतप्रधानांनी मला सांगा. 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. काय सांगितलं पंतप्रधानांनी? सांगितलं पाम तेल आणि सोयाबीन तेल खाऊ नका, शेंगदाणा तेल खा. बरोबर आहे. कुणाला सांगितलंय? आपल्या पार्टीच्या लोकांना सांगितलंय. ज्यांनी मतं दिली नाहीत त्यांनी टीका करण्यापेक्षा ती सांगतात त्याच्या उलट करा. तुमच्या बायका पोरांना खचून त्या ठिकाणी पाम तेल पाजा, सोयाबीन तेल रोज 2-2 लिटर पाजा. आमच्या बाचं काय जातंय? प्रधानमंत्र्यांनी त्यांचं ऐकणाऱ्या लोकांना सांगितलंय, पाम तेल सोयाबीन तेल तुम्ही खाऊ नका. का सांगितलं? अरे परदेशातून येतंय, पैसे जाऊ द्या. पाम तेल आणि सोयाबीन तेल खाल्ल्यानंतर जो डायबिटीस होतोय, साखर मागं लागते, तो बरा करण्यासाठी परदेशातनंच औषधं येतात. म्हणजे पहिला रोग बी लावतात आणि दुसऱ्या बाजूला औषधं बी भाऊ पाठवतात. आता त्या म्हाताऱ्यानं आपल्याला सांगितलं, आपल्या पंतप्रधानांनी सांगितलंय, वडिलकीच्या नात्याने सांगितलंय, बाबांनो तेल कमी खा. कुणाच्या बापाची बाबा बुडणाऱ्याला तेल कमी खाल्लं तर? सांगितलंय प्रधानमंत्र्यांना. बायकोला सांगू ना, 2 चमचे टाकते त्यावेळी 1 चमचा टाक, 2 किलो लागते, 1च किलो वापर. अरे पण तब्येत ही जी वाढलंय की नाही, घेर प्रत्येकाचं पटापटा कमी होते. तब्येत कुणाची चांगली होणार आहे? त्यांची होणार का आपली होणार? आपली चांगली होणार. केवढं चांगलं. योगा करायला सांगितलं तब्येत चांगली होण्यासाठी. तेल कमी करायला सांगितलं. आमचे विरोधक म्हणतात प्रधानमंत्री बहुतेक बिघडले म्हणतात. अरे तुम्ही बिघडलाय, तुम्ही त्याच्या उलट काम करा. तुम्ही लवकरात लवकर, प्रत्येक विरोधकांनी लवकरात लवकर 2-2 किलो रोज पाम तेल वापरा. तेवढंच मतदान कमी होईल रे विरोधातलं आपल्या. अजून 2-2 टन जास्त मतं देतील. काही गरज नाही. 60% आज त्या प्रधानमंत्र्याला संपूर्ण देशामध्ये मानलं जाते. 60% लोक आज त्याला प्रेम करणारी आहे. मग तर निवडून येतात. बघितलं ना तुम्ही, आपल्या विरोधकाला सरपंच उद्यापासून 2-2 पाम तेलाच्या बाटल्या नेऊन द्यायच्या. हे बाबा ते आमच्या नेत्याने सांगितलं त्याच्या उलट तू करणार आहे, ते काय लिहित बसू नको, पण खा म्हणायचं. हे पहिलं सांगितलं. दुसरं काय सांगितलं रे? काय सांगितलं दुसरं त्यांनी? सोनं खरेदी करू नका. आता मी एक साधं उदाहरण देतो. शरद भाऊ गेला सातारला, किराणा मालाचं दुकान टाकायचं होतं, गेला. येताना वहिनीला हुकी आली. 5 लाखाचं कर्ज काढलं आणि वहिनीला हुकी आली नाही, ती 2 लाखाचं मला आपलं 2 तोळं सोनच घे म्हणून. भाऊ पण म्हणला आल्यात 5 लाख आपलं टाकू.
2 तोळं आपलं सोनं आणलं, बायको खुश, शरद भाऊ खुश, माघाऱ्याला 3 लाख रुपये राहिलं आणि त्याचं किराणा मालाचं दुकान टाकलं. आता ह्या 3 लाखामध्ये 5 लाख फिटतील का रे? फिटतील का? मोदी काय सांगतात, सोनं घेत घेण्यापेक्षा तू पहिला धंदा टाक, कमव आणि त्यातनं तुला काय करायचं ते कर. काय चुकीचं सांगितलं रे? काय ह्यांचा मी म्हणतो जी विरोधात टीका करतात, आम्ही कुठं म्हणतो घी की किलो भरून घाल की तुझ्या बायकोला. उलट त्याच्या बायकोला सांगायचं, अहो तुम्ही राष्ट्रवादीचा तुमचा नवरा हे नाही, काँग्रेसचा आहे ना, पाठ दिवशी बायकोला सांगायचं, नवऱ्याला सांगा मोदी उलट बोलतोय, चल आपण धातूला घेऊन येऊ. त्यांच्या बायका त्यांच्या उराव बसवा, आणा सोनं म्हणून विकत. कशाला व्हॉट्सअपला टाकताय, विनाकारण माप काढताय आमची? वाटतं ते घेऊन या. तुमचा हात बांधलेत का कुणी? नाही. त्यांचं म्हणणं एक आहे, लग्नामध्ये आज तुम्ही सगळी लग्न करता बरोबर, लग्नामध्ये सगळी खुश असतात, भाऊ असतात का नाही खुश? आत्या असती, मामा असतो, भाचा असतो, गाव अख्खं खुश असतं का? कशी ह्याची जिरावली म्हणून अक्षता टाकायला कमी आलेली असते ती, लाडू खायला जिलबी खायला सगळी आलेली असते ती, दुसरं पोशाख न्यायला आलेली असते ती. तिसरं काय असतं रे तुम्ही मला सांग, 1 दिवसाची मजा असते. सगळ्यात दुःखी कोण असतो ना, आतनं रडणारा वरमाईन वरबाप असते, ती लक्षात ठेवा. कारण 20 लाखाला त्याला फटका बसलेला असतो आणि ती 20 लाख पुढचे 6-7 वर्ष फिटत नाही ती. ही जर मोदी सांगतात, अरे बाबानो अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे, तुम्ही अन्नदान करत राहा, काही अडचण नाही, परंतु जे अनावश्यक जो खर्च आहे तो टाळा. आणि तेवढ्याच पैशाचं 20 लाखाचं जर त्या नवरा आणि बायकोच्या नावानं 2 एकर रान जर घेऊन दिलं तर त्याच्या आयुष्याला जाणार आहे, लक्षात घ्या. त्या संसार सुखी होणार. काय चुकी सांगितलं आमच्या पंतप्रधानानं? आणि जर तुम्हाला वाटतंय तो पंतप्रधान चुकी सांगता, आज संध्याकाळी येऊन अर्धा किलो सोनं स्वतःच्या बायकांच्या गळ्यात घाला बघू. अला का गुंजभर सोनं घ्यायची ह्यांची लायकी नाही. आणि तेवढ्या का फेसबुकला माप काढतोय आमच्या तो मुन्ना काजी माप काढतो आपल्या पंतप्रधानांची, गुंजभर सोनं घ्यायची ह्याची लायकी नाही. आणि आमच्या पंतप्रधानांची ह्यानी लायकी काढायची का? म्हणजे वाईट वाटतं या गोष्टीचं. जर तुम्ही मतं दिली नाहीत ना, उलट काम करा. आमची पार्टी ऐकते ना, 60-70% तर लोक ऐकतील, पण हे जर 60% लोकांनी जे पंतप्रधानांचं ऐकतायत त्यांनी जर हे आणलं तर हे राष्ट्र बलशाली होईल, लक्षात घ्या. त्या राष्ट्राची ताकद जगावरती राज्य करण्याची. आणि तिसरी गोष्ट सांगितली, आपल्या गाडीतनं जाताना लोकांना घेऊन जावा. जरा हायवेला थांबा, प्रत्येक गाडीत 1 किंवा 2 असते, ती मी न माझी बायको, नाही तर मी माझा रातचा दोस्त, 2च असते ती, तिसरा कोण नसतो. नाही ड्रायव्हर आणि मी, ह्याच्या पलीकडे कोण असतं का? सगळे एका दिशेनं चाललेत. तुम्ही मला सांगा, मी माझा स्वतःचा विचार केला, हे का प्रधानमंत्र्यांनी सांगितलं असेल? भाऊ मी खटावमधनं निघताना गाडीत एकटाच असतो, मागे कोणच नसतं. मी एक शांतपणे विचार केला, ही जी रस्त्यावर जी थांबलेली असतात ना चौकात, ती लोक काय म्हणत असणार, अरे का ही 5 कोटीची गाडी घेऊन आमदार फिरतोय, त्याला साधं कोणाशी बोलायला बी तयार नाही, मागे शिटा मोकळ्या आहेत, त्याला राग येणार नाही का? आज जर मी ती विरोधकांचं म्हणत नाही, इथं बसल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान करतो, हे करून बघा. आता आम्ही उकळी गाडी देत नाही, 3 जण मागे बसवतो. मी पहिल्यांदा सांगितलं बसवा मागे, 3 काय अडचण नाही. आणि गाडीत बसल्यावर सांगितलं, मोदीनं सांगितलं म्हणून तुम्हाला बसवलंय गाडीत. आज मतदान वाढलं ना आपल्या पार्टीचं, विरोधकांनी कुणालाच गाडीत बसवलं नाही पाहिजे का, तर मोदीनं सांगितलंय म्हणून संवाद साधला जातो, कार्यकर्ता जागे होतो. अरे माझ्यासारखा माणूस विचार सुद्धा केला नव्हता या गोष्टीचा, आज माझा रोज 10-15 जणांशी संवाद व्हायला लागला, मतदारसंघातल्या लोकांशी कनेक्शन वाढलं. गाडीत बसलो त्याला भारी वाटतंय की नाही सांगा? काय चुकीचं सांगितलं त्यांनी, लोकांची संवाद वाढला. हा तुम्ही ना काय येऊ कुणाला, आमचं काही अडचण नाही, तुम्ही उलटच बघा, पुन्हा आमचीच पार्टी निवडून येणार आहे, बरोबर आहे नाही? तुम्ही मोकळ्याच गाड्या तेवढ्या फिरवा, काय अडचण नाही, तुम्ही उलट बघा. अरे पण जर आज ह्या देशाचं जर डिझेल
आणि पेट्रोल जर वाचलं तर कोणाचे पैसे वाचणार? आज माप काढतात, जा पाकिस्तानात जाऊन राहा, जा तिकडं कुठं जाऊन युकेत राहा, अमेरिकेत जाऊन राहा. काय दर आहेत आता? पाकिस्तान 400 रुपये डिझेल आहे, 250 रुपये लंडन मध्ये आहे. तुम्ही मला सांगा, कुठेही 210च्या खाली डिझेल नाही आणि या भारतात मात्र तुम्हाला 110 मिळते, तर तुमच्या पोटात दुखते का रे? म्हणजे किती सरकार तुमची काळजी करते आणि तुम्ही त्या सरकारची माप काढणार? अरे ते प्रधानमंत्री वडिलकीच्या नात्या, आता भाऊ मला काही गोष्टी सांगतात, मला ऐकायला लागतं. जरी माझं पद मोठं असलं तर वडिलकीच्या नात्यानं भाऊ सांगतात ते शब्द न शब्द मी लक्षात घ्या. ही आपल्यातली संस्कृती आहे आणि ही संस्कृती जर जपायची असेल, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपल्याला ऐकायला काय हरकत आहे? बरं आपण एका पार्टीचे आहे की नाही? आहे का नाही? बस झालं, आपण आपल्या प्रधानमंत्र्याचं ऐकू, त्यांनी नाही ऐकू दे, फक्त रोज सकाळी उठून 2 किलो तेवढं पामच्या बाटल्या तेवढं त्यांना भेट द्या न चुकता. घाल बाबा तुझ्या पोल्या का पोरांना घालायला. तेवढीच त्यांची प्रजा कमी होती आणि आपलं मतदान त्यांचं कमी होतंय, आपलं वाढतंय. सोपं गणित आहे की नाही? अरे एखाद्या गोष्टीवर टीका करू शकतो पण हे राष्ट्र बलशाली करू शकत नाही. आज सांगा, ज्या माणसाला स्वार्थ नाही आयुष्यात, काय स्वार्थ आहे त्या माणसाला? आपण थोडस इकडचं तिकडचं हाणलं समजा तर पोराच्या नावानं ठेवू, बायकोला जरा फिरायला नेऊ. अरे ह्या देणार कुणाला मला सांगा? हाय कोण ह्याला द्यायला सांगा तुम्ही मला. आई वारली तर एकटं चालत गेले घरी आणि आईचा अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशी जाऊन ऑफिसला बसल्यात प्रधानमंत्री. असला माणूस मिळेल का रे? मिळू शकेल का? बरं कुणाला द्यायचे? कुणाला? ना लेख, ना बायको, ना संसार. कुणाला द्यायचे त्याला? अरे तुमचा संसार करते ते. आणि किती घाण लिहितोय आपण. मी तर ठरवले, म्हणजे मी माझी चालू बी झाले. आपल्याला तसलं सोशल मीडिया कळत नाही, पण एखाद्यानं पोस्ट टाकली तर संध्याकाळी मात्र मी आमची पोरं त्याची गाडी घेतात आणि चालूच केलं आहे आपलं गावठी सोशल मीडिया मॅनेजमेंट. बरोबर आहे की नाही? आणि हीच मॅनेजमेंट करा. आता मी तुम्हाला शिकवतो कशी असते ती. लई बुद्धी चालली की नाही की त्याला आपली मॅनेजमेंट शिकवायची. संध्याकाळची काय असते ती एका खोपच्यात घेऊन पुन्हा जिंदगीत पुन्हा लिहायचा तो विचार करत नाही. एवढं लक्षात ठेवा. शेवटी पर्याय नाही. आपल्याला चांगला जर देश चालवायचा असेल, एखादं चांगलं सांगतोय का तेल कमी खा, विनाकारण खर्च करू नकोस, चांगलं शिकवतोय, चांगलं वळण लावतोय, तर त्याच्या उलट चालायचं. आणि ज्यानं मत दिलं नाही त्यानं माप काढायची नाही. ती बरोबर आहे का? ज्यानं मत दिलंय त्याला माप काढायचा अधिकार आहे. तुम्ही माप काढायची असली तुमच्या नेत्याची काढा. आणि तुमच्या नेत्याची माप काढली का? नाही काढली. तुम्ही आमच्या नेत्याची माप काढायची नाही. हे मापदंड आता कोरेगाव तालुक्यात ठेवायचा. बरोबर आहे का? नाहीतर दत्तदादा आपला ओरिजिनल चालू करायचं शरद भाऊला घेऊन 2 दाड्या एकत्र ओके कार्यक्रम राबवायचं संध्याकाळचं. बरोबर आहे का? म्हणजे आज ही कंपनी इथं आली, हे बघा, त्यांचा फायदा तोटा आपल्याला माहित नाही, पण शेतकऱ्याचा फायदा आहे की नाही? तुम्ही मला सांगा. 12 तास लाईट फुकट मिळणार आहे. आपल्याला त्याशी देणं घेणं आहे. आपलं राज्य सरकार, केंद्र सरकार आज शेतकऱ्याच्या बाजूने ठाम उभं आहे. कुणी आजपर्यंत फुकट लाईट दिली नव्हती. पहिल्यांदा देवा भाऊन आपलं फुकट लाईट दिली. लक्षात घ्या. या भागाला पाणी नव्हतं. झे कटापूर सारखी योजना ह्या माणसानं राबवली. 950 कोटी रुपये 2014ला महेश शिंदे सारखा एक सामान्य घरातल्या माणसाला दिले. आता 2200 कोटी रुपये मंजूर केलेत. भाडळ खोऱ्यापासून सगळ्यात 1 वर्षाच्यात पाणी आणणार सध्या पूर्ण बागायत करणार आहे ही कोरेगाव तालुका. 98% सिंचनाखाली आणणार. आणि ज्या वेळेला त्यावेळेला लाईट लागेल त्यावेळेला जर असे प्रकल्प झाले नाहीत तर प्रॉब्लेम येणार आहे. तुम्ही 35 आणि 40 मेगावॅट करू नका. तुम्ही वर बोला, तुम्ही 100 मेगावॅट करा. तुम्हाला लागेल तेवढी द्यायची जागा आमची तयारी आहे. लक्षात घ्या. पूर्ण ताकदीनं आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. तुम्ही आमच्या भागाची सेवा करायला आलाय. तुम्ही काय करता आम्हाला माहित नाही. तुम्ही कोण आहे आम्हाला माहित नाही. आजपर्यंत मी तुमचं तोंड कोणाचं बघितलं नाही. पण तुम्ही माझ्या भागाचं कल्याण करताय. माझ्या मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रधानमंत्र्यांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभं राहणार. मी पुन्हा एकदा
चंचली ग्रामस्थांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभारी मानतो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आज एक चांगला आदर्श या तालुक्या पुढे मांडला, त्याबद्दल धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. दादा इकडे बघा.